एकाच वाक्यापासून आपण सगळे टेन्स शिकणार आहोत. बघा, पहिलं आजचं वाक्य आहे आई जेवण बनवते. तर सुरुवात करूया. पहिलं सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ. आई जेवण बनवते. मदर कुक्स फूड. मदर हा एकवचनी कर्ता आहे, त्यामुळे कुक या वर्बला यस असा प्रत्यय लागलेला आहे. मदर कुक्स फूड. आई जेवण बनवत नाही. मदर डज नॉट कुक फूड. आई जेवण बनवते का? डज मदर कुक फूड. आई जेवण बनवत नाही का? डझंट मदर कुक फूड. आई काय बनवते? व्हॉट डज मदर कुक. आई जेवण कधी बनवते? व्हेन डज मदर कुक फूड. आई जेवण कुठे बनवते? व्हेअर डज मदर कुक फूड. आई जेवण का बनवते? व्हाय डज मदर कुक फूड. बघा, अशा प्रकारे आपण बघितला सिंपल प्रेझेंट टेन्स. आता सिंपल प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ. आई जेवण बनवत आहे. मदर इज कुकिंग फूड. आई जेवण बनवत नाही आहे किंवा म्हणजे आई जेवण बनवत नाही. मदर इज नॉट कुकिंग फूड. आई जेवण बनवत आहे का? इज मदर कुकिंग फूड. आई जेवण बनवत नाही आहे का? इझंट मदर कुकिंग फूड. आई काय बनवत आहे? व्हॉट इज मदर कुकिंग. आई जेवण कधी बनवत आहे? व्हेन इज मदर कुकिंग फूड. बघा, आता या ठिकाणी आई जेवण बनवत आहे. मदर इज कुकिंग फूड. चालू आहे ही क्रिया, त्यामुळे कुकला आयएनजी प्रत्यय लागलेला आहे, त्यामुळे झालेलं आहे कुकिंग. कुकचं V4 आहे कुकिंग. नकारार्थी वाक्य बनवायचं असेल तर कुकिंगच्या अगोदर नॉट वापरायचं. प्रश्न बनवायचा असेल तर हेल्पिंग वर्ब अगोदर घ्यायचा वाक्याच्या सुरुवातीला. तिसरा आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण वर्तमान काळ. या काळात क्रिया पूर्ण झालेली असते. आईने जेवण बनवले आहे. मदर हॅज कुक्ड फूड. बघा, मदर हॅज. मदर एकवचनी करता असेल तर आपण त्यापुढे हॅव न वापरता हॅज वापरतो, आणि अनेकवचनी करता असेल त्यापुढे आपण हॅव वापरतो. कुकचा V3 आहे कुक्ड म्हणजे बनवले. मदर हॅज कुक्ड फूड. आईने जेवण बनवलेले नाही. मदर हॅज नॉट कुक्ड फूड. आईने जेवण बनवले आहे का? हॅज मदर कुक फूड. आईने जेवण बनवलेले नाही का? हॅजंट मदर कुक्ड फूड. आईने काय बनवले आहे? व्हॉट हॅज मदर कुक्ड. आईने जेवण कधी बनवले आहे? व्हेन हॅज मदर कुक्ड फूड. आता बघूयात प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू अपूर्ण वर्तमान काळ. आई 2 तासांपासून जेवण बनवत आहे. मदर हॅज बीन कुकिंग फूड फॉर 2 hours. आई 2 तासांपासून जेवण बनवत नाही आहे. मदर हॅज नॉट बीन कुकिंग फूड फॉर 2 hours. आई 2 तासांपासून जेवण बनवत आहे का? हॅज मदर बीन कुकिंग फूड फॉर 2 hours. आई 2 तासांपासून जेवण बनवत नाही आहे का? हॅजंट मदर बीन कुकिंग फूड फॉर 2 hours. आई किती वेळापासून जेवण बनवत आहे? हाऊ लाँग हॅज मदर बीन कुकिंग फूड. हाऊ लाँग हॅज मदर बीन कुकिंग फूड. आता बघूया सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळ. आईने जेवण बनवले. मदर कुक्ड फूड. कुकचा V2 आहे कुक म्हणजेच कुकला ईडी प्रत्यय लागतो. मदर कुक्ड फूड. आईने जेवण बनवले नाही. मदर डीड नॉट कुक फूड. पास्ट टेन्स आहे त्यामुळे आपण डीड वापरलेला आहे. तिकडे सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये आपण डू डज वापरतो आणि पास्ट टेन्समध्ये आपण डीड वापरतो. आईने जेवण बनवले का? डीड मदर कुक फूड. आईने जेवण बनवले नाही का? डिडंट मदर कुक फूड. आईने काय बनवले? व्हॉट डीड मदर कुक. आईने जेवण कधी बनवले? व्हेन डीड मदर कुक फूड. आईने जेवण कुठे बनवले? व्हेअर डीड मदर कुक फूड.
आईने जेवण का बनवले? व्हाय डीड मदर कुक फूड? आता बघूयात पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू भूतकाळ. आई जेवण बनवत होती. मदर ऑज कुकिंग फूड. आई जेवण बनवत नव्हती. मदर ऑज नॉट कुकिंग फूड. आई जेवण बनवत होती का? ऑज मदर कुकिंग फूड. आई जेवण बनवत नव्हती का? ऑजंट मदर कुकिंग फूड. आता बघूयात WH क्वेश्चन. आई काय बनवत होती? व्हॉट ऑज मदर कुकिंग. आई जेवण कधी बनवत होती? व्हेन ऑज मदर कुकिंग फूड. आई जेवण कुठे बनवत होती? व्हेअर ऑज मदर कुकिंग फूड. आई जेवण का बनवत होती? व्हाय ऑज मदर कुकिंग फूड. व्हाय ऑज मदर कुकिंग फूड. आता बघूयात पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण भूतकाळ. आईने जेवण बनवले होते. मदर हॅड कुक्ड फूड. आईने जेवण बनवले नव्हते. मदर हॅड नॉट कुक्ड फूड. मदर हॅड नॉट कुक्ड फूड. आईने जेवण बनवलेले होते का? हॅड मदर कुक्ड फूड. हॅड मदर कुक्ड फूड. आईने जेवण बनवले नव्हते का? हॅडंट मदर कुक्ड फूड. हॅडंट मदर कुक्ड फूड. आईने काय बनवले होते? व्हॉट हॅड मदर कुक्ड. व्हॉट हॅड मदर कुक्ड. आईने जेवण कधी बनवले होते? व्हेन हॅड मदर कुक्ड फूड. व्हेन हॅड मदर कुक्ड फूड. आता बघूयात पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आई 2 तासांपासून जेवण बनवत होती. मदर हॅड बीन कुकिंग फूड फॉर 2 hours. वाक्य जर असं असतं, आई सकाळपासून जेवण बनवत होती, तर मदर हॅड बीन कुकिंग फूड सिन्स मॉर्निंग. अशा प्रकारे वाक्य बनलं असतं. आई 2 तासांपासून जेवण बनवत होती. मदर हॅड नॉट बीन. आई 2 तासांपासून जेवण बनवत नव्हती. मदर हॅड नॉट बीन कुकिंग फूड फॉर 2 hours. आई 2 तासांपासून जेवण बनवत होती का? हॅड मदर बीन कुकिंग फूड फॉर 2 hours. आई 2 तासांपासून जेवण बनवत नव्हती का? हॅडंट मदर बीन कुकिंग फूड फॉर 2 hours. आई किती वेळापासून जेवण बनवत होती? हाऊ लॉंग हॅड मदर बीन कुकिंग फूड. आता बघूयात सिंपल फ्युचर टेन्स म्हणजेच साधा भविष्यकाळ. आई जेवण बनवेल. मदर विल कुक फूड. आई जेवण बनवणार नाही. मदर विल नॉट कुक फूड. आई जेवण बनवेल का? विल मदर कुक फूड. आई जेवण बनवणार नाही का? ओंट मदर कुक फूड. बघा, विल नॉटचं कॉन्ट्रॅक्शन आपण ओंट वापरतो, त्यामुळे या ठिकाणी ओंट विल नॉट ऐवजी ओंट घेतलं तरी चालेल. आई काय बनवेल? व्हॉट विल मदर कुक. आई जेवण कधी बनवेल? व्हेन विल मदर कुक फूड. आई जेवण कुठे बनवेल? व्हेअर विल मदर कुक फूड. व्हेअर विल मदर कुक फूड. आई जेवण का बनवेल? व्हाय विल मदर कुक फूड. आई जेवण का बनवेल? व्हाय विल मदर कुक फूड. आता बघूयात फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू भविष्यकाळ. आई जेवण बनवत असेल. मदर विल बी कुकिंग फूड. आई जेवण बनवत नसेल. मदर विल नॉट बी कुकिंग फूड. आई जेवण बनवत असेल का? विल मदर बी कुकिंग फूड. विल मदर बी कुकिंग फूड. आई जेवण बनवत नसेल का? ओंट मदर बी कुकिंग फूड. ओंट मदर बी कुकिंग फूड. आई काय बनवत असेल? व्हॉट विल मदर बी कुकिंग. व्हॉट विल मदर बी कुकिंग. आई जेवण कधी बनवत असेल? व्हेन विल मदर बी कुकिंग फूड. आई जेवण कधी बनवत असेल? व्हेन विल मदर बी कुकिंग फूड.
आता बघूयात फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण भविष्यकाळ. आईने जेवण बनवलेले असेल. मदर विल हॅव कुक्ड फूड. मदर विल हॅव कुक्ड फूड. आईने जेवण बनवलेले नसेल. मदर विल नॉट हॅव कुक्ड फूड. मदर विल नॉट हॅव कुक्ड फूड. आईने जेवण बनवलेले असेल का? विल मदर हॅव कुक्ड फूड. विल मदर हॅव कुक्ड फूड. आईने जेवण बनवलेले नसेल का? ओंट मदर हॅव कुक्ड फूड. ओंट मदर हॅव कुक्ड फूड. आईने काय बनवलेले असेल? व्हॉट विल मदर हॅव कुक्ड. व्हॉट विल मदर हॅव कुक्ड. बघा विलच्या नंतर हॅवचा वापर होत नाही, त्यामुळे विल हॅव. आता बघूयात फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू अपूर्ण भविष्यकाळ. आई 2 तासांपासून जेवण बनवत असेल. मदर विल हॅव बीन कुकिंग फूड फॉर 2 hours. आई 2 तासांपासून जेवण बनवत नसेल. मदर विल नॉट हॅव बीन कुकिंग फूड फॉर 2 hours. आई 2 तासांपासून जेवण बनवत असेल का? विल मदर हॅव बीन कुकिंग फूड फॉर 2 hours. आई 2 तासांपासून जेवण बनवत नसेल का? ओंट मदर हॅव बीन कुकिंग फूड फॉर 2 hours. आई किती वेळापासून जेवण बनवत असेल? हाऊ लाँग विल मदर हॅव बीन कुकिंग फूड. बघा अशा प्रकारे आपण किती वाक्य बनवू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट वाक्य कोणतं आहे ते कमेंटमध्ये सांगा.